टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। आता कुठल्या गावामध्ये आपण साधू शकतो सुरक्षित नॅशनल हायवेच्या अधिकारी सगळ्यापासून 8 इंच पाणी अच्छा बरोबर आहे। जर एक सुरुवात झाली की खाली यायला 10 तास 12 तास पण 2 लाख पर्यंत पोहोचला असताना मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ती 700 आता 50,000 कमी होते भाडे। वरून पाणी झालं तर आता नाही झालं, पाऊस झाला तर ना, आता नाही झालं तरी त्याला यायला वेळ आपल्याकडं मागं आपण प्रत्येक जागी केली त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नक्की बाबा XYZ खाली मागे त्यांची जनावरं पाहून वगैरे केली मागे विशेषतः कोंबड्या आमच्या कॅमेऱ्यात येतं गाई म्हशी असं काही बहुत आपल्या माढा तालुक्यात होतो तिथं मात्र शेतकरी म्हणले की जाता जसं पाणी वाढायला लागतं तसं आम्ही जनावरं थोडंसं उंच उंचाच्या भागामध्ये घेऊन गेलो। मात्र त्यांची घरदारं जमीन जुमला सगळं मात्र पाणी इथं पण तिकडच्या सगळ्या गावात आजूबाजूच्या गावांची नावं घेतली आपण बरेचपैकी बारीक आमदार बिमदार झाल्यावर जनावर वाहून गेले त्याची आम्ही जनावर होतं पण टॅगिंग केलेलं आहे मध्ये पण काही दादा कर्जमाफीची गरज आहे 29ला मोठ्यामध्ये तुम्ही पण नोंद द्यायला 3 गटामध्ये पंचनामा 3 गटात चालू आहे। 3 गटामध्ये पंचनामे नाही एक काही ठिकाणी माझं गाव आहे आणि माझ्या गावात 65 मिलीमीटर नाही पाऊस पडला। 65 मिलीमीटर म्हणजे थोडं कमी 2 इंच वर काही हे आणि वरनं तर पाणी आलंय आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेले तर ते काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही जिथं पाणी 65पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडं पाणी पडत गेलेलं आहे किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे तिथं 65-62 बघायचं नाही। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल ज्यांच्या जमिनी आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल घरांचं नुकसान झालेलं असेल काही आता ह्या पाणी ओसरल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत तिथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे त्याच्यामुळे तसं रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा। आता मला गाडीनं जाता येईल का पलीकडे 4 मेरी अकेली छोटी तो आप तर तसं 65-62 ते CM साहेब पण मगाशी माड्याला बोलले असतील मी पण तुम्हाला सांगतो 65चं डोक्यातनं काढा। आता आपल्याकडं एरिया जो जास्त झालेला आहे जो ओढ्यामुळं
उपनद्यांमुळं नद्यांमुळं भोगावती असेल सीना असेल पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळं तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला. एवढं पाणी असं बऱ्याच वर्षात असं इतकं आतमध्ये गेलेलं. आता त्याच्यात शेतकऱ्यांचा कोणाचा दोष नाही. मग इथं 500 मिलीमीटर पाऊस समजा नाही पडला पण पाणी तर आलं. सगळ्या आम्ही कलेक्टरला सांगितलं होतं की जे मागचं आहे हे सगळं पाठवा. कालपर्यंत आम्ही 2200 कोटी रुपये 2200 कोटी म्हणजे आज पण तुम्हाला सूचना आहे, विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल यथा कदाचित तर पाठवा. आम्ही डायरेक्ट TBTवरच त्यांना पैसे पाठवून देऊ. पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे, विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला. मी फुलकुंडवारांना पण सांगतो. काल पण आम्ही जे काही मला वाटतं 800 वर काहीतरी कोटी असे टोटल 2200 कोटी रुपये आपण सोडले. त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं. आपल्याला नुकसान झालंय आणि त्याला टाळायचं असं आहे. ठीक आहे.